काल मुंबईत जे आहे ते नितेश राणे आणि जैन मुनीची एक सभा पार पडली आणि त्या सभेतून जे आहे ते त्यांनी जितेंद्र आव्हाड त्याचबरोबर एमआयएम आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर सुद्धा टीका केली. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आहेत. काय सांगाल सर, ज्या पद्धतीनं तुम्ही मुंबईत गेला होता, एक पत्रकार परिषद घेतली होती आणि काल जे आहे ते मुंबईत जैन मुनी आणि नितेश राणे यांची एक सभा झाली. ते जैन मुनी असं म्हणतात की नितेश राणे सगळ्यांचा बाप आहे आणि त्यात तुमच्या नावाचा त्यांनी उल्लेख केला आहे. जैन मुनी आहे ते आणि त्यांनी अशा प्रकारच्या शब्दांचा वापर केलेला आहे. कोणी त्यांनी क्रिमिनल असेल मला असं वाटत नाही. कोणत्याही धार्मिक कार्य करणारा माणूस जे आपल्याला स्वतःला बाबा म्हणतो किंवा मुनी म्हणतो, त्या अशा प्रकारचे लोक डुप्लिकेट जे आहे ना, तो खूप सारे आलेले आहे. तर मला या अशा बाबतीत बोलायचं नाही आहे. पण एक प्रश्न मला थेट विचारायचा आहे की तुम्ही सत्तेमध्ये बसलेले लोक आहे, मला उत्तर या गोष्टीचा द्या तुम्ही की आज 68 लाख लाडली बहिणींचे पैसे आता पुढे मिळणार नाही. 68 लाख त्याच्या बाबतीत काय लाड संपलं का? निवडणूक संपली तर लाडही संपलं का? आणि नितेश राणेचे काही नातेवाईकांच्या बाबतीत मी ऐकलं ते नाशिकमध्ये खरात म्हणून कोणीतरी आहे, त्या महिलांवर कशा प्रकारचे शोषण करत होता, त्यांचे नातेवाईक आहे. मला हे त्याच्या बाबतीत काहीतरी बोला. गॅसच्या सिलेंडरसाठी लोक रांगेत उभे आहे, त्याच्या बाबतीत काहीतरी बोला. हे मुद्दे आहे जे आपण सरकारच्या प्रतिनिधीकडून अपेक्षा ठेवतो, जनता पण अपेक्षा ठेवतो. स्टेजवर आले की इम्तियाज जलील, ओवैसी, हिरवा, भगवा हेच काढायचं. आता किती वर्ष हेच सुरू राहणार आहे? ज्यांच्या डोक्यामध्ये, ज्यांच्या मेंदूमध्ये गोबर असतात ना, ते अशा प्रकारच्याच गोष्टीच करणार आहे. काही चांगलं बोलणार नाही, काही विकासाच्या बाबतीत कधीही बोलणार नाही. आपली सरकार काय करणार, लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवांसाठी, महिलांसाठी काय करणार याच्या बाबतीत स्टेजवर कधीही बोलायचं नाही आहे. स्टेज दिखला, माईक दिसला की हिरवा, मंदिर, मस्जिद, इम्तियाज जलील, ओवैसी, एमआयएम हे सगळं हेच फालतू सुरू असतं. त्यांचं जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं. पण भोंदू खरात यांच्याकडून नितेश राणे यांच्या नातेवाईकाचं शोषण झालं असं तुमचा दावा आहे, आरोप आहे? नाही, आरोप नाही आहे. याच्या बाबतीत काहीतरी बोला ना की आमच्या सरकारमध्ये अशा प्रकारच्या महिलांचा आबरू कशा प्रकारे तो खरात नावाचा जे माणूस आहे कोण आहे ते ज्याला तुम्ही संरक्षण दिलेले होते इतकं वर्ष आणि जे अशा प्रकारची महिलांचं शोषण करत होता, त्याच्या बाबतीत काहीतरी बोला ना स्टेजवर. जाहीर माफी मागा ना. ही जी महिला होती ही पण तुमची लाडली बहीण नाही होती का ती वेगळी होती? तर या गोष्टीवर बोला सगळं. मला असं वाटतं की हे महत्त्वाचे मुद्दे आहे आज. मुंब्रा देऊ करू, जर तुम्ही महाराष्ट्रात येऊन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर शुक्रवारचं गॅस सिलेंडर बंद होईल. ठीक आहे, आमचा बंद करा. जे आमचे हिंदू बांधव आहे त्यांना कमीत कमी घरी पोहोचवण्याचं काम करा तुम्ही. आमचा सोडून द्या. पण आता आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचे, हे गॅस कुठून येत आहे, कोणत्या देशातून येत आहे? हे गॅसची जे मरमर सुरू आहे ना, ते कोणत्या देशातून येत आहे? हे जे पेट्रोलसाठी रांगा लागलेले होते ना, हे कोणत्या देशातून येत आहे? अरे इतकं खालच्या लेवलवर जाऊ नका आणि आमची चिंता करू नका तुम्ही. आम्हाला गॅस सिलेंडर मिळालं नाही मिळालं, तुम्ही बंद करणार काय करणार? जे आमचे हिंदू भगिनी बंधू जे लाईनमध्ये उभे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आश्वासन द्या की हे मी जबाबदारी घेतो, त्यांना घरपोच गॅस सिलेंडर आम्ही करणार, आमचे फक्त हिंदू बांधवांसाठी. हे करणार का? त्याचं उत्तर घ्या. बरं, आपण बघतोय यापूर्वीसुद्धा घरकुल रमाई योजनेवर तुम्ही आवाज उठवला होता, आत्तासुद्धा एक एक्सवर पोस्ट केली. काय हे की एक खूप मोठा हे प्रश्न आहे. मी जेव्हा हे मुद्दा उपस्थित केला मला 2 डिफमेशनचे नोटिसेस आलेली आहे. मी हात जोडून विनंती करतो की कृपा करून लवकरात लवकर अजून काही लोक ज्यांचं नाव मी घेतलेलं आहे त्यांनीही मला नोटीस पाठवा, कारण माझी प्रामाणिक इच्छा आहे हे सगळे मुद्दे कोर्टामध्ये यायला पाहिजे. आणि तुम्ही तुरंत आपल्या वकिलाला सांगा की मला नोटीस पाठवून मला कोर्टामध्ये न्या. मी कोर्टामध्ये येतो आणि जे सगळं प्रकरण मी आजपर्यंत मीडियासमोर सांगत होतं, माझी प्रामाणिक इच्छा आहे ते कोर्टामध्येही जायला पाहिजे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मागे जाऊ नका.
या मुद्द्यामध्ये खोर गरीब SC समाजातले घरांचा पैसा होता, जे अनेक वर्षापासून हे भाऊ दादा हे लोक खात होते. आता कोणीतरी उभा राहिला त्यांना प्रश्न विचारण्यासाठी, तर त्यांना इतकी हे त्यांनी खऱ्या अर्थाने एक पत्र लिहायला पाहिजे होतं स्वतःनी आपल्या आणि पक्षाचे जे मोठे नेते आहे ना त्यांच्या वतीने, की याची इन्क्वायरी CBIच्या मार्फत करा. मग बघा तुम्ही तुमच्या एरियामध्ये राहता की हडसूल जेलमध्ये दिसणार तुम्ही. एक माहिती अशी मिळते की महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची बदली झाल्यानंतर काही मंत्री आणि नगरसेवक जे आहेत त्यांची बदली थांबवण्यासाठी आग्रही आहे. काय आहे की जेव्हा अशा प्रकार होतो ना, तर आपण जे येणारा जे कमिशनर असतं तोही IAS ऑफिसर आहे. त्यांनाही काम काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे माहीत असतं. IAS ऑफिसर असतं ते. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे सगळं डिक्लेअर होतं ट्रान्सफर्सच्या, मग कोणीतरी उभे राहतो, आम्ही त्यांना थांबवणार आहे, आम्हाला हे काम त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही येणाऱ्या जे कमिशनर आहे त्यांना डिमॉरलाइज करतं, की हे जे येणारं आहे त्याला काही अक्कल नाही आहे, त्याला काही समजत नाही आहे करके. ऑफिसर्सचे एक टेन्युअर असतं, ते टेन्युअर संपल्यानंतर दुसरा ऑफिसर येतो, तोही काम करतं. पण काय आहे की छुपा एजेंडा आहे. हे भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनाचे एक मंत्री जे आहे ना त्यांचा छुपा एजेंडा आहे त्याच्या मागे, आणि सगळ्यांना माहीत आहे ते एजेंडा काय आहे करके. बरं, आता जे आपण कचरा डेपोला भेट देणार आहेत यापूर्वी सुद्धा तुम्ही कचरा डेपोवर आवाज उठवला होता. काय आहे की शहराच्या मध्यभागी वस्त्यांमध्ये तुम्ही कचऱ्याचा डेपो तयार करत आहे. तुम्ही ठेका दिला एका प्रायव्हेट कंपनीला, गुजरातची कंपनी आहे ती, एका प्रायव्हेट कंपनीला दिलेलं आहे. आता खूप मोठा पैसा तुम्ही त्या टेंडरमध्ये त्यांना देणार आहे. आता ते त्याची जबाबदारी ठेवा की हे कचरा कुठून न्यायचं आहे, कुठून फेकायचं आहे हे त्याच्यावर सोडून द्या. महानगरपालिकेची इतकी प्राईम जागा जे आहे तुम्ही त्यांना देत आहे कचऱ्यासाठी. तर ते आम्ही विरोध केलेला होता. आम्ही लिहितमध्येही आम्ही पत्र पाठवलं होतं की हे जे प्राईम लँड्स आहे शहरातल्या मध्य भागातला, जे तुम्ही ते ठेकेदारला देत आहे कचरा ठेवण्यासाठी, तर त्या जागेवर तुम्ही गार्डन उभे करा, प्लेग्राऊंड उभे करा, चांगली शाळा उभे करा, खूप सारे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहे. पण शहराच्या मध्यभागी उदाहरण दिल्यावर N12मध्ये मागे इतकी मोठी मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, त्याच्या समोरच एक्झॅक्टली एक हॉस्पिटल आहे, मोठा हॉस्पिटल आहे, आणि शेजारी जे आहे सलीम अली लेक आहे. तर तुम्ही काय हे देत आहे, तुमचा इंटरेस्ट काय आहे ते ठेकेदाराला सांगा. तुला जे जागा कुठून घ्यायची आहे ते प्रायव्हेट लँड तुम्ही सर्च करा, त्याला रेंट तुम्ही द्या, आम्ही तुम्हाला पैसे देत आहे कचऱ्याचा विल्हेवाट करण्यासाठी. जागा कशाला देत आहे महानगरपालिका ते आम्हाला कळत नाही आहे. आणि हेच हिडन एजेंडा आहे त्यांचा, हे टेंडर पास करण्याच्या मागे. म्हणजे आगामी काळात महानगरपालिकेत सुद्धा याचे पडसाद उमटतील. आता काय आहे की आम्ही अनेकदा तक्रार केलेली आहे, त्यांनी ते कचरे डेपो नाही हटवले, तर आम्ही आपल्या मार्फत महानगरपालिकाला स्पष्ट सांगतो की आम्ही लोकांच्या सहकार्याने, लोकांचा सहभाग घेऊन आम्ही ते सगळे कचरा डेपो जे शहराच्या मध्यभागी आहे ते बंद पाडणार. रस्त्यावरून तुम्ही बंद पाडणार? नक्की 200% बंद पाडणार. लोकांच्या हिताचं आहे ना. तुम्ही विचार करा की शहरांच्या मध्यभागी मंदिर आहे, हॉस्पिटल आहे, लोक राहतात तिथे, आणि तुम्हाला हे सांगायचं की नाही आम्ही कचरा आहे तो यांच्या सेंटरमध्ये आम्ही टाकणार आहे करके. किती लोकांना आजार, किती लोकांना हे वास येण्याचा त्रास होत आहे. ते जे कचऱ्याचं पाणी जे आहे ते पर्क्युलेट होऊन ते ग्राउंडमध्ये चालत आहे, सलीम अली लेकमध्ये ते पाणी जात आहे. हे सगळं कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. नाही केलं तर बघू आम्ही. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत इम्तियाज जलील होते. ज्या पद्धतीनं काल मुंबऱ्यात नितेश राणे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली होती, त्यांच्यावर त्यांनी टीका केली नाही, मात्र अशोक खरात यांनी ज्या हिंदू महिलांवर अत्याचार केले त्यांच्यावर तुम्ही बहीण म्हणून बोलणार का, असा प्रतिसवाल नितेश राणेंनी केला. आणि आगामी काळात जे ते छत्रपती संभाजीनगरमधील कचरा डेपोचा प्रश्नसुद्धा पेटण्याचे संकेत दिले. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.